विकसित राष्ट्र बनण्याची भारताची आस यावर्षीच्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचं करणार उद्घाटन. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, जपानसह 13 देश होणार सहभागी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाविषयी जागतिक चर्चा करण्याकरता भारत हे योग्य ठिकाण असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं भारताचं कौतुक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचा केला प्रारंभ. यामुळे भ्रष्टाचाराला थारा राहणार नाही, त्याचबरोबर पारदर्शकताही येईल असा व्यक्त केला विश्वास. राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 21 ठिकाणी शोधमोहीम. काही जण चौकशीसाठी ताब्यात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाचं राज्यात आंदोलन. मुंबईतल्या मुलुंड इथं स्लॅब कोसळून काल झालेल्या दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प संचालकासह 5 जणांना अटक. नाशिकमध्ये 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीचा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावानं साजरा. ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलंबो इथं भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा पाकिस्तानचा निर्णय.